हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचं दुसरं पार्ट बघणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जो अप्लिकेशन आहे, दुसरं अप्लिकेशन जो आहे तो आहे वेल ऑफ डेथ. यालाच आपण हिंदीमध्ये मौत का कुआं असं म्हणतो. आपल्याला माहीत आहे मौत का कुआं कसं असते, तर एक असं वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते, वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल, आणि त्याच्यामध्ये जो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये कोणती तरी व्हेकल, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, अशी हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ती फिरत असते. तर यालाच आपण मौत का कुआं किंवा वेल ऑफ डेथ म्हणतो. बट आपल्याला माहीत आहे, जर त्या व्हेकलची स्पीड एका पर्टिक्युलर स्पीडच्या जर कमी जर झाली, खूप स्लो डाऊन जर झाली, तर ती व्हेकल खाली येण्याची, घसरण्याची एक भीती असते. त्याच्यावर जर स्पीड जर असेल तर ती जी व्हेकल आहे ती सेफली ड्रायव्हिंग करेन त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. तर त्याला मिनिमम सेफली जर तिथून ट्रॅव्हल करायचं असेल त्या ड्रायव्हरला, तर मिनिमम एक वेलॉसिटी त्याला मेंटेन करावं लागेल. तर ती मिनिमम वेलॉसिटी किती राहील त्या व्हेकलसाठी, जर कोणती व्हेकल वेल ऑफ डेथमध्ये फिरत असेल, ती मिनिमम वेलॉसिटीचं आपल्याला एक्सप्रेशन इथे काढायचं आहे. तर वेल ऑफ डेथ मीन्स काय आहे, तर वेल ऑफ डेथ इज अ वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस आर, काहीतरी रेडियस आहे त्याची, इनसाइडची रेडियस आर आहे, in which a vehicle is driven in a horizontal circle. वेल ऑफ डेथ ही वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे आर एवढ्या रेडियसची, ज्याच्यामध्ये जी व्हेकल आहे ती हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरते, त्यालाच आपण वेल ऑफ डेथ म्हणतो. आता समजा कोणत्याही पोझिशनवर इथे एक व्हेकल जर असेल, सपोज ॲट पोझिशन ए, देन विच फोर्सेस ॲक्टेड ऑन दिस व्हेकल, त्या व्हेकलवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील. तर आपल्याला माहीत आहे एक फोर्स नेहमी ॲक्ट होईल जो वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन राहील, तो राहील त्याचा वेट. समजा त्या व्हेकलचं मास एम आहे, सपोज द मास ऑफ व्हेकल इज एम, देन द वेट ॲक्टेड इन वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात, फोर्सेस ॲक्टेड ऑन ए व्हेकल. फर्स्ट फोर्स इज वेट mg, जो ॲक्ट होते वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने. सेकंड फोर्स कोणता ॲक्ट होईल, तर सेकंड फोर्स ॲक्ट होईल फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन, Fs, आणि त्याची डायरेक्शन जी राहील ती अपवर्ड डायरेक्शन राहील. आपल्याला माहीत आहे जर वर्टिकल असं फिरत जर असेल तर हा जो सरफेस आहे तो त्या व्हेकलला असं सपोर्ट करतो, म्हणजे वर फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करतो. तर फ्रिक्शनल जो फोर्स आहे तो वरच्या डायरेक्शनने ॲक्ट होईल त्या व्हेकलवर. हा फ्रिक्शनल फोर्स त्या व्हेकलला खाली पडण्यास किंवा घसरू नये याच्यासाठी मदत करतो. आणि तिसरं फोर्स नेहमी राहील, तर सरफेस जर असेल तर सरफेसला जो नॉर्मल असते, नॉर्मल फोर्स नेहमी लागत असते. थर्ड फोर्स ॲक्ट्स ऑन ए व्हेकल इज नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन कोणत्या डायरेक्शन आहे, तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. यालाच आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणू. नॉर्मल फोर्स हिअर इज द सेंट्रीपिटल फोर्स. तर सगळ्यांना बॅलन्स करू आता. तर पहिलं बॅलन्स कोण, mg, हा Fsला बॅलन्स करत आहे, म्हणून आपण Fs इज इक्वल टू mg. दिस इज इक्वेशन नंबर 1. फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्सेस वेट. दुसरा जो फोर्स आहे, नॉर्मल फोर्स आहे, तो टुवर्ड्स द सेंटर आहे, म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स आहे. आणि सेंट्रीपिटलला फोर्सला कोण बॅलन्स करेल, तर सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स किती राहील, मास त्या व्हेकलचं, वेलॉसिटी mv² डिवायडेड बाय रेडियस, mv² डिवायडेड बाय आर. देअरफॉर आपण इथे नॉर्मल रिॲक्शन जो आहे तो बॅलन्स करेल सेंट्रीफ्युगल फोर्सला, mv² डिवायडेड बाय आर. दिस इज सेकंड इक्वेशन. आता आपल्याला माहीत आहे जसं जसं स्पीड त्या व्हेकलची कमी कमी होत जाईल तसं तसं ते सरफेस फ्रिक्शनल फोर्स वाढवत जाईल, आपलं त्याला सपोर्ट करत जाईल. बट याचा अर्थ असा नाही की ती कोणती व्हेकल कितीही स्पीड कमी करू शकेल. त्या फ्रिक्शनल फोर्सची जो सरफेस जो ॲक्ट करत आहे त्या व्हेकलवर फ्रिक्शनल फोर्स, त्याची एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या जास्त फ्रिक्शनल फोर्स ती सरफेस लावू शकत नाही. म्हणून स्पीड त्या
पर्टिक्युलर लिमिटच्या खाली जर गेली तर फ्रिक्शनल फोर्स तिथे 0 होऊन जाईल. तर ती लिमिट किती राहील? ती लिमिट राहील मॅक्झिमम लिमिट इज इक्वल टू Fs इज इक्वल टू n म्यू एस इंटू n. ही झाली मॅक्झिमम, एवढं मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करू शकेल ती सरफेस. मॅक्झिमम केव्हा ॲक्ट करेल? जेव्हा खूपच कमी, एक लिमिटच्या कमी जर त्याची वेलॉसिटी, जर त्या लिमिट तेवढी जर मिनिमम वेलॉसिटी जर राहील, त्या वेलॉसिटीला एवढं मॅक्झिमम तिथे फ्रिक्शनल फोर्स लागेल. तर आता इक्वेशन 1 नुसार Fsच्या जागी आपण पुट करू. इक्वेशन 1 नुसार Fsच्या जागी mg पुट करू. mg म्यू एस आणि एनच्या जागी पुट करू. आता येते mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. बट आपल्याला माहीत आहे इथे मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होत आहे. म्यू एसला काय म्हणू? म्यू एस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू एस इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे त्या सरफेसवर डिपेंड असते. आता आपल्याला माहीत आहे इथे स्टॅटिक फ्रिक्शन हा मॅक्झिमम आहे. स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम केव्हा राहील? जेव्हा एक पर्टिक्युलर लिमिट राहील. मिनिमम वेलॉसिटीसाठी स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्झिमम राहील. दिस इज द मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन. देअरफॉर दिस वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मिनिमम वेलॉसिटी. तर याला सॉल्व करू, आपल्याला मिनिमम वेलॉसिटी मिळेल. इथे आता एम गेट्स कॅन्सल, आर इकडे जाईल म्हणून आर जी आणि म्यू एस खाली येईल. म्यू एस इथे राहील व्ही मिनिमम स्क्वेअर. यालाच जर आपण व्ही मिनिमम अंडर रूट जर घेतलं तर याचा होईल अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस. सो दिस वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द मिनिमम सेफेस्ट वेलॉसिटी ऑफ ए व्हेइकल टू सेफली ड्रायव्हन अलॉंग दिस हॉरिझॉन्टल सर्कल. या वेलॉसिटीच्या कमी जर वेलॉसिटी अजून जर केलं तर ती जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो 0 होऊन जाईल आणि जी व्हेइकल आहे ती खाली घसरून पडेल. सो दिस इज ही मिनिमम वेलॉसिटी राहील त्या व्हेइकलसाठी जी वेल ऑफ डेथमध्ये फिरत आहे. So this is the expression of the minimum velocity of a vehicle moving in a horizontal circle in a well of depth. Thank you.